नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गवळी मॅडम, गव्हर्नमेंट ITI लातूर, ट्रेड इलेक्ट्रिशियन. कसे आहात? मस्त मजेत ना? आणि असणारच. असेच मस्त मजेत राहा आणि इतरांनाही मजेत ठेवा. या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही. तर या कोरोनाच्या काळामध्ये आपण अनेक प्रकारचे ऑनलाईन धडे घेत आहोत. या आजचा जो भाग आहे तो या ऑनलाईन प्रकारचाच आहे. या ऑनलाईन व्हिडिओमार्फत मी तुम्हाला आज प्रशिक्षण देणार आहे किंवा एक चॅप्टर तुम्हाला शिकवणार आहे. या कोरोनामुळे आज आपल्याला जनसंपर्क करता येत नाही किंवा ITIमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपल्याला जाता येत नाही. मग त्यामुळे आपल्या प्रशिक्षणाचं काही नुकसान होऊ नये, आपल्याला काही त्याच्यातलं काही उणिवा जाणू नयेत, यासाठी आपण हे ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहोत. तर या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आतापर्यंत आपण बरेचसे झूम ॲपवर आपण बरेचसे चॅप्टर घेतलेले आहेत, बरेचसे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या आम्ही तुम्हाला जशा प्रकारे सोडवता येईल ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला बऱ्याचशा वेळेस तुम्हाला खूप काही अडचणी आल्या, बऱ्याचशा मुलांची तक्रारी पण आल्या की मॅडम आमच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत, मॅडम आमच्याकडे रेंजच नाही, मॅडम आमच्याकडे मोबाईल चालत नाही किंवा मॅडम आमच्याकडे सिमच नाही, सगळे शॉपच बंद आहेत. या सगळ्या कठीण परिस्थितीवर तुम्ही अत्यंत उत्तम प्रकारे आणि चांगल्या प्रकारे मात करून तुम्ही या संकटाला तोंड देऊन आज छान प्रकारे आणि उत्तम प्रकारे ऑनलाईन ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करत आहात. खरंच तुमचं आणि तुमच्या पालकांचं खरंच खूप खूप कौतुक करते मी आणि त्यांचं खरंच पुन्हा एकदा खूप अभिनंदन मानते. कारण की या अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही प्रत्येक संकटाला सामना देत आहात. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला जेवढं काही घेता येईल तेवढं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आज तुमच्याकडे समजा एखाद्या दिवशी जर रेंज उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना म्हणा किंवा आम्हाला प्रत्यक्ष नाही किंवा अप्रत्यक्षपणे कॉल करून तुम्ही त्या चॅप्टरचं म्हणा किंवा तुम्हाला जे काही अडचणी आल्या आहेत तुम्ही त्या अडचणीचं चांगल्या प्रकारे निरसन करता आणि तुम्हीसुद्धा देखील तितक्याच आवडीनं ऑनलाईन ट्रेनिंग घेण्याच्या तयारीमध्ये असतात आणि तुमचा मूड देखील तुमचा ऑनलाईन पद्धतीनं खूप सुंदर तुमचा मूड देखील तयार होत आहे. आणि तुमचा हा मूड तुमचा हा मूड म्हणा किंवा तुमचा जो प्रतिसाद आहे तो बघून आम्हाला देखील खूप छान वाटतं आणि आमचा देखील छान प्रकारे उत्साह हा वाढत असतो. तर ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण अनेक प्रकारच्या ह्या ऑनलाईन पद्धतीनंच किंवा गुगल फॉर्मद्वारे तुम्ही खूप सुंदर मॉक टेस्ट दिलात. त्याच्यामध्ये भारत स्किलच्या देखील तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे परीक्षा दिलात किंवा त्याच्यातले MCQ छान पद्धतीनं सोडवलेले आहात. तर अशा प्रकारे जे काही तुम्ही ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन ज्या तुम्ही MCQ सोडवला त्याचं खरंच मला खूप कौतुक वाटतं आणि खूप छान प्रकारे तुमचा तो मला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि या प्रतिसादामुळेच आम्ही देखील तुम्हाला जेवढं चांगल्या प्रकारे देता येईल तेवढं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि देतच आहोत. तर या ऑनलाईनच्या माध्यमामधनं तुम्हाला विविध प्रकारचे ट्रेनिंग आत्तापर्यंत मिळालेले आहेत. आपण झूम ॲपद्वारे विविध प्रकारचे टॉपिक घेतलेले आहेत, विविध प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं आपण मॉक टेस्ट देखील सोडवलेल्या आहेत. तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तुमच्या पालकांचं आणि तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आणि खूप खूप तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते. तर आज या कोरोनाच्या सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला ऑनलाईन एक चॅप्टर घ्यायचा आहे किंवा एक ऑनलाईन एक तुम्हाला टॉपिक मी घेत आहे. तर त्या टॉपिकमध्ये जो एक टॉपिक आहे तो आपला आहे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणजे काय? तर डोमेस्टिक अप्लायन्सेस. मग डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे काय? तर घरगुती उपकरणं. मग घरगुती उपकरणं म्हणजे तर आज आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हा एक टॉपिक बघणार आहोत. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणजे घरगुती उपकरणं. घरगुती उपकरणं म्हणजेच काय? डोमेस्टिक अप्लायन्सेस. मग डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे काय? जे की आपण घरगुती किंवा घरामध्ये वापरतो. घरामध्ये कोणती वापरतो? जी 240 ते 250 व्होल्टेजवर किंवा सप्लायवर जी विद्युत इलेक्ट्रिकल उपकरणे चालतात ती आपली आहेत डोमेस्टिक अप्लायन्सेस किंवा घरगुती विद्युत उपकरणे, जी आपल्या घरगुती वापरामध्ये जे आपण दैनंदिन जीवनामध्ये ती आपण विद्युत इलेक्ट्रिकलवर वापरत असतो. मग त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात किंवा डोमेस्टिक अप्लायन्सेस कशाला म्हणायचं किंवा घरगुती विद्युत उपकरणे नेमकं कशाला म्हणायचं, ती कोणकोणती असतात? तर तुम्ही जे काही घरामध्ये वापरतात तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ह्या इलेक्ट्रिकलवर आपण घरामध्ये वापरत असतो. आज एखाद्या वेळेस जर लाईट नसेल तर आपला हात हा मोडल्यासारखा होतो. ते एखादं समजा मिक्सर जर बंद पडलं तर आपल्याला लागलीच प्रश्न निर्माण होतो की आता हे कसं काम करायचं, ते आता कुठं कुटायचं किंवा ते कुठून आणायचं किंवा कुठून ते बारीक करायचं. म्हणजे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. म्हणजे ते इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमधले जे काही आपले मिक्सर आहे ते डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये मोडतं. मग मिक्सर घ्या, गिझर घ्या, कूलर घ्या, फ्रीज घ्या
किंवा आपले कुकिंग रेंज आहेत, ओव्हन आहेत आणि इलेक्ट्रिकल आयर्न आहेत. असे एक ना अनेक प्रकारचे डोमेस्टिक अप्लायन्सेस किंवा विद्युत उपकरणे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्या घरामध्ये देखील आहेत, ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. या वापर करत असताना या वस्तू कशा बनलेल्या असतात किंवा त्या किती सप्लायवर चालतात, त्या किती वॅटच्या असतात, त्या कशा असतात, याचं आपण एक उदाहरण पाहूयात. आणि त्याच्यामध्येच आपण त्याच्यातलं एक टॉपिक घेऊया किंवा त्या अनेक उपकरणांपैकी आपण एक उपकरणाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. आणि ते उपकरण म्हणजे इलेक्ट्रिकल इस्त्री आहे किंवा इलेक्ट्रिकल आयर्न आहे. तर ही इस्त्री जी आहे त्याच्यामध्ये काय असतात की 2 प्रकार असतात. एक साधी इस्त्री आणि दुसरी आहे ॲटोमॅटिक इस्त्री म्हणजेच स्वयंचलित इस्त्री. तर ह्या इस्त्री ज्या आहेत त्या 240 पासून 250, 350, 450, 750, 1000 वॅटपर्यंत ह्या आपल्याला उपलब्ध असतात. तर ह्या वॅटेजनुसार त्याच्या त्या किमती मार्केटमध्ये ठरलेल्या असतात. तर ह्या जे काही इस्त्री आहेत तर त्याच्यामध्ये जे काय आहे ते साधी इस्त्री आहे. तर साधी इस्त्री तुम्ही पाहता की इस्त्री म्हणजे काय, स्त्री आणि इस्त्री याच्यामध्ये फरक आहे. स्त्री म्हणजे माता, जननी, मुलगी, त्याला आपण स्त्री म्हणतो, नारी. आणि इस्त्री म्हणजे हे एक प्रकारचं इलेक्ट्रिकल उपकरण आहे, ज्याचा वापर आपण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत माहिती आहे इस्त्री ही कशासाठी वापरतात. तर इस्त्री जी आहे ते आपल्याला जे काही कपडा खराब झालेला असतो, जो काही चुरगळलेला असतो, त्याला प्लेन करण्यासाठी, त्याला साफसुथरा करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. आपल्याला जेव्हा कपडा चुरगळलेला असतो किंवा त्याला काही प्लेट्स पडलेला असतात तो आपल्याला घालावासा वाटत नाही. तो आपल्याला काय एकदम चांगला पॉश प्रकारे इस्त्री करून अगदी टापटीपपणे आपल्याला तो घालावासा वाटतो. कोणालाही असा मळकटलेला किंवा असा चुरगळलेला कपडा अंगावर परिधान करावासा वाटत नाही. आणि जरी समजा आपण इस्त्री करून जर घातला तर त्याचं जे काही लुक असतं किंवा त्याचं जे काही आपल्याला फिलिंग्ज असतं ते अतिशय उत्तम प्रकारचं फिलिंग येतं. म्हणून बघा तुम्ही कितीही ग्रामीण भागातले अगदी छोटी मुलं देखील कपडे जर धुतलेले असतील किंवा शर्ट जर त्याचा चुरगळलेला असेल तर तो म्हणतो नाही आई मला तो इस्त्री करून दे, तो खूप चुरगळलेला आहे. तर याच्यामध्ये काय असतं की आपल्याला तो जो कपडा आहे तो इस्त्री केल्याशिवाय आपल्याला घालावासा वाटत नाही. मग नेमकी ही इस्त्री म्हणजे काय आहे, ती इस्त्री कशी असते, ती इस्त्री कशी चालते, ती कशापासून बनते, ती किती वॅटची असते, किती व्होल्टेजवर चालते, याचे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला हे पडत असतात. तर त्या प्रश्नाचं किंवा त्याचं जे काही आपल्याला उत्तर आहे ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं जे आहे तो एक पहिला प्रकार जो आहे तो आहे साधी इस्त्री. तर साधी इस्त्री म्हणजे काय की यामध्ये काय असते, एक सोल प्लेट असते, त्या सोल प्लेटवर एक हिटिंग एलिमेंट ठेवलेलं असतं, ते इन्सुलेटिंग पॅडमध्ये बसवलेलं असतं आणि त्याच्यावरती काय प्रेशर प्लेटवर बसवलेलं असतं. इन्सुलेटिंग पॅड म्हणजे हिटिंग एलिमेंट ठेवून त्याच्यावर इन्सुलेटिंग पॅड एक ठेवलेलं असतं आणि ते प्रेशर प्लेटवर बसवलेलं असतं. म्हणजे हे 2 प्लेटच्या मध्ये हिटिंग एलिमेंट किंवा हिटिंग जी कॉईल आणि त्याच्यानंतर इन्सुलेटेड एक पॅड असतो तो त्याच्यावर बसवलेला असतो आणि ह्या 2 प्लेटच्या मध्ये ते बसवून त्याला फिटिंग केलेली असते आणि त्याला कॉर्डनं किंवा त्याला त्या 2 पट्ट्या जोडलेल्या असतात, त्याच्याद्वारे त्याला सप्लाय दिलेला असतो आणि त्याच्यामार्फत इस्त्री ही गरम होत असते. मग ही इस्त्री जी आहे तर मग त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स आहेत, ते कशा प्रकारचे असतात, ते कशी चालते याचं आपण एक उदाहरण बघूया. तर हे हिटिंग एलिमेंट जे आहे ते 300, 450, 750 आणि 1000 वॅटपर्यंत क्षमतेचे असते आणि ह्या वॅटवरच त्याच्या ह्या किमती बाजारामध्ये असतात. आपण जेवढ्या वॅटची किंवा जितक्या जास्त वॅटची आपण ती घेऊ तितकी त्याची किंमत हे बाजारामध्ये जास्त असते. तर आपण काय करू आता याच्यामध्ये काय हे जे काही आहेत वस्तू किंवा त्याचे जे काही म्हणजे विविध प्रकारचे काही भाग आहेत, जे काही पार्ट्स आहेत त्याचा आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. की याच्यामध्ये काय असतं की आपल्याला सांगितलं आहे की बेस प्लेट असते. मग बेस प्लेट म्हणजे काय, तर तळ्यातली बुडातली जे काही भाग असतो त्याला बेस प्लेट म्हणतात. जी काही बुडाची असते प्लेट त्याला बेस प्लेट म्हणतात. तर त्या बेस प्लेटला काय केलेलं असतं की त्याला असं गुळगुळीत आणि स्वच्छ असं त्याला निकेलचा थर दिलेला असतो. तो निकेलचा थर कशामुळे दिलेला असतो की तो जो काही बुडाचा भाग आहे, जो काही तो पृष्ठभाग आहे तो अतिशय स्वच्छ, चमकदार आणि गुळगुळीत व्हावा. तो गुळगुळीत आणि स्वच्छ चमकदार का व्हावा की जेव्हा आपण एखादा सिल्कचा कपडा किंवा आपला कुठलाही कपडा त्यावर जेव्हा आपण ती इस्त्री फिरवत असतो किंवा हे उपकरण जेव्हा आपण फिरवत असतो तर ते कपड्यावर अगदी सहजतेनं आणि सॉफ्टपणे ते फिरवल्या जावं, कुठल्याही प्रकारचे त्याला अडचण येऊ नये किंवा ते कुठेही अडकल्या जाऊ नये. जर समजा ते कुठं अडकलं किंवा ते जर व्यवस्थितरित्या पटकन जर फिरल्या गेलं नाही तर तो कपडा तिथे जळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला हा निकेलचा थर दिलेला असतो, जेणेकरून एकतर त्या वस्तूला गंज देखील चढत नाही आणि ते उपकरण देखील स्वच्छ, सुंदर आणि गुळगुळीत राहतं. तर तो झाला ते बेस प्लेट. त्या बेस प्लेटवर काय केलं असतं, एक नंतर हे यू आकाराची हिटिंग एलिमेंट त्याच्यावर ही ठेवलेली असते. ही जी हिटिंग एलिमेंट आहे किंवा जे काही यू आकाराची जी काही हिटिंग आहे, हे जे काही
एलिमेंट आहे, ही जी काही कॉईल आहे ती नायक्रोमच्या चप्पट तारेपासून बनवलेली असते. हे जे काही असे हे कॉईल असते हे अशी यू आकाराची असते आणि ह्या कॉईलला किंवा ह्या हिटिंग एलिमेंटला 2 लीड्स जोडलेले असतात किंवा ह्या 2 पितळी पट्ट्या जोडलेल्या असतात आणि याच्या मार्फत आपण त्याला सप्लाय देत असतो. आणि हे जे काही हिटिंग आहे किंवा हे जे काही एलिमेंट आहे हे एका अर्भकामध्ये त्याला इन्सुलेट केलेलं असतं. अर्भक आणि अभ्रक याच्यामध्ये फरक आहे. अर्भक म्हणजे काय की नवजात शिशु किंवा नवजात बालक, आणि अभ्रक म्हणजे काय तर आच्छादित केलेलं, ज्याच्यामध्ये आपण वेस्टर्न केलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये आपण त्याला सिलबिंद केलेलं असतं, त्याला अभ्रक म्हणायचं. तर त्या अभ्रक हा जो बाहेरचा भाग आहे त्या अभ्रकामध्ये ते इन्सुलेटिंग त्याच्यामध्ये आपण ते केलेलं असतं. हे जे अभ्रक आहे ते अगदी काचेसारखं स्फटिकाप्रमाणे पांढरं शुभ्र असतं आणि एकदम त्याला त्याच्यामध्ये इन्सुलेटेड केलेलं असतं. त्याच्यामध्ये ही जी हिटिंग एलिमेंट आहे ती त्याच्यामध्ये बसवलेली असते आणि त्याला ह्या 2 लीड्स जोडलेल्या असतात ज्यामार्फत आपण त्यांना सप्लाय हा देत असतो. त्याच्यानंतर ही आहे सोल प्लेट. ह्या सोल प्लेटवर ही हिटिंग एलिमेंट जी आहे ती बसवलेली असते. मग ह्या सोल प्लेटचा हा जो काही तळवा आहे, हा जो काही बुडातला भाग आहे, हा त्या निकेलनं गुळगुळीत आणि स्वच्छ केलेला असतो आणि याच्यावर जी काही ही एलिमेंट आहे ती याच्यावर ही बसवलेली असते आणि या एलिमेंटवर ॲस्बेस्टॉसचा पॅड बसवलेला असतो. ॲस्बेस्टॉसचा पॅड म्हणजे एखाद्या पुठ्ठ्यासारखा असतो जो की असा जाड असतो आणि तो या एलिमेंटवर तो बसवलेला असतो. तर तो बसवण्याचं कारण काय असतं की जेव्हा आपण ही एलिमेंट जेव्हा गरम होते, उष्ण होते, अगदी त्याच्यामध्ये खूप उष्णता होते, हीट निर्माण होते, ती जी काही हीट आहे ती फक्त डायरेक्ट सोल प्लेटकडे जावी, ना की प्रेशर प्लेटकडे वर यावी. मग ती काय उष्णता विरोधक आहे, उष्णता रोधक आहे. ते काय करते, उष्णता त्याच्यातली जे काही उष्णता असते त्या हिटिंग एलिमेंटमधली, तो ॲस्बेस्टॉसचा पॅड जो आहे तो ते हिटिंगमधली जी काही हिटिंग एलिमेंटली जी काही हीट असते ती त्याला वर येऊ देत नाही. त्याची जी काही हीट असते ती खाली पाठवण्याचं, परावर्तित करण्याचं काम जो आहे तो ॲस्बेस्टॉसचा पॅड हा करत असतो. तर ही अगोदर आपण ही सोल प्लेट, ह्या सोल प्लेटवर ही एलिमेंट ठेवली जाते आणि एलिमेंटवर तो ॲस्बेस्टॉसचा पॅड बसवलेला जातो आणि त्या ॲस्बेस्टॉसच्या पॅडवर पुन्हा ही प्रेशर प्लेट बसवलेली असते. ती प्रेशर प्लेटमुळे काय होते की त्याची जी पॅकिंग असते ती सुंदर प्रकारे फिटिंग झालेली असते, ज्याच्यामुळे त्याची जी ही कॉईल, त्या ॲस्बेस्टॉसचा पॅड हा उत्तम प्रकारे त्या स्क्रूद्वारे त्याला फिट बसवलेला असतो. आणि या प्रेशर प्लेटवर पुन्हा एक आयर्न केस असते. आता ही इस्त्री कशाची बनवलेली असते तर कास्ट आयर्नपासून बनवलेली असते. भीड ज्याला म्हणतात बघा, भिडापासून बनवतात, जे ती त्या कास्ट आयर्नपासून ही पूर्ण जी इस्त्री आहे ती कास्ट आयर्नपासून बनवलेली असते. याच्यामधली जी काही कॉईल असते तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतं की ही कॉईल कशापासून बनवलेली असते किंवा हिटिंग एलिमेंट ही कशाची आहे, तर ही नायक्रोमच्या तारेपासून बनवलेली असते. आणि इस्त्री ही कुठल्या धातूपासून बनवली आहे तर ती कास्ट आयर्नपासून बनवलेली असते. मग ही कास्ट आयर्नपासून बनवलेली असते. त्याच्यानंतर पुन्हा ही काय त्याच्यावर ही प्रेशर प्लेट त्याच्यावर बसवलेली असते. म्हणजे बेस प्लेट आणि प्रेशर प्लेट या दोन्हीच्या मध्ये हा हिटिंग एलिमेंट आणि ॲस्बेस्टॉसचा पॅड हे दोन्ही प्रकारचे त्याच्यामध्ये एकावर एक पॅक करून त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि हे त्याच्यावर प्रेशराईज केलेलं असतं किंवा त्याच्यावर प्रेशरनं बसवलेलं असतं. आणि या सगळ्या याच्यावर नंतर आयर्न केस म्हणजे कॅप प्रकारचे असते, ज्याच्यामुळे काय होते की पूर्ण इस्त्री जो आहे की किंवा ते उपकरण जे आहे पूर्ण प्रकारचं फिटिंग ह्या आयर्न केसमुळे होत असतं. आणि या आयर्न केसलाच वरून एक असं हँडल किंवा मूठ त्याच्यावर बसवलेली असते. मग ती मूठ लाकडाचीही असू शकते किंवा प्लॅस्टिक किंवा बॅकेलेट जे काही आहे त्या बॅकेलेट्सपासून सुद्धा ही मूठ अशी बसवलेली असते. म्हणजे ही झाली अशी पूर्ण याची रचना. तर हे सगळे पूर्ण पार्ट्स मिळून एक उपकरण तयार होतं. या उपकरणाला इस्त्री असं म्हणतात. आणि अशाच प्रकारचं उपकरण दुसरं म्हणजे आहे ते स्वयंचलित किंवा ॲटोमॅटिक इस्त्री. मग याला सुद्धा काय इथून असे सप्लाय दिलेला असतो. याच्यामध्ये त्याला एक सॉकेट असतं, 3 पिन सॉकेट असतं, मग त्याच्यामध्ये आपण ते बसवलेलं असतं. आता ही इस्त्री बनवत असताना ती कशी असावी तर ती चांगल्या प्रकारची असावी, त्याचं वॅटेज हे चांगल्या प्रकारचं असावं. त्याला 3 कोर केबल वापरावी. 3 कोर केबल कशासाठी वापरायची की त्याच्यामध्ये एक फेज असतं, एक न्यूट्रल असते आणि एक पॉईंट जो असतो तो टर्मिनल जे असतं ते अर्थिंगचं असतं. म्हणून हे इस्त्रीसाठी वापरत असताना 3 कोर केबल ही वापरावी. 3 कोर केबल वापरल्यामुळे काय होतं की ती जी इस्त्री आहे त्याच्यामध्ये दोष हे कमीत कमी निर्माण होतात. जर आपण 2 कोर वापरले तर त्याच्यामध्ये अर्थिंग ही आपल्याला मिळत नाही. आणि ते जे काही सॉकेट असतात ते देखील आपल्याला चांगल्या उत्तम प्रकारचे बसवावे लागतात, जेणेकरून आपल्याला इस्त्री करत असताना कुठलाही धोका किंवा कुठलीही हानी पोहोचणार नाही. तर ही अशा प्रकारची ही साधी इस्त्री झाली. तर ह्या साध्या इस्त्रीप्रमाणेच दुसरी जी आहे ती ॲटोमॅटिक इस्त्री असते. तर ही ॲटोमॅटिक इस्त्री म्हणजे काय तर स्वयंचलित. स्वयंचलित म्हणजे काय की स्वतःहून चालणारी. आता ही जी काही साधी इस्त्री आहे
ह्या साध्या इस्त्रीला काय आपण डायरेक्ट सप्लाय दिला की ती गरम होते आणि ती गरम झाल्याबरोबर आपण काय करतो, कपड्यांना इस्त्री करतो. मग ते इस्त्री करत असताना आपल्याला लक्षात येते की ती हीट किती वाढलेली आहे, त्या कपड्याला तो जळतोय का, ती कमी इस्त्री झाली आहे का, त्याला कमी हीट मिळते का, त्या कपड्यानुसार आपण त्याला आवश्यकतेप्रमाणेनुसार आपण त्याला गरम करत असतो आणि सप्लाय त्याचा चालू बंद हा करत असतो. याला कुठलाही त्याला म्हणजे तिथल्या तिथं काही आपण त्याला ऑटोमॅटिक आपल्याला पाहिजे तसं त्याला काही नॉब नसतो. त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला जेवढी गरम पाहिजे किंवा जेवढी हीट पाहिजे तेवढ्या तापमानावर किंवा तेवढी हीट आपण घेऊन त्याचा जे काही डायरेक्ट सप्लाय आहे तो आपण ऑन आणि ऑफ करत असतो आपल्या आवश्यकतेनुसार, त्या कपड्याच्या क्षमतेनुसार किंवा तो कपडा कशा प्रकारचा आहे त्याच्यानुसार आपण ती इस्त्री गरम करून घेत असतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे की ह्या ॲटोमॅटिकमध्ये काय आहे की त्याला एक या इस्त्रीमध्ये हिटिंग एलिमेंटच्या सिरीजमध्ये एक थर्मोस्टेट जोडलेला असतो, एक थर्मोस्टेट जोडलेला असतो आणि त्याला एक स्विच जोडलेला असतो. तर त्या स्विचमुळं काय होतं की त्याला जशी हीट पाहिजे किंवा जसं पाहिजे तो नॉब आहे तो नॉब आपण त्याला फिरवतो. म्हणजे कपड्यानुसार आपल्याला त्या इस्त्रीचं टेम्परेचर आपल्याला मिळत असतं. तर ते टेम्परेचर सेट करण्यासाठी त्याला एक स्विच प्रकार जोडलेला असतो. हा थर्मोस्टेट काय केलेला असतो, ह्या एलिमेंटच्या सिरीजमध्ये जोडलेला असतो. त्याला एक असं इस्त्री असते आणि ह्या ॲटोमॅटिक ही जशी साधी इस्त्री आहे अशाच प्रकारची ती इस्त्री असते, फक्त त्याला इथे एक नॉब असतो किंवा एक अशी एक गोल असतो, त्याच्यामध्ये नॉब बसवलेला असतो किंवा एक स्विच बसवलेला असतं. ते नॉब आपण जसं जसं फिरू त्याच्यावर सगळे अशा त्याच्यावर मार्किंग केलेली असते की तुम्हाला ते म्हणजे सिल्कचा कपडा आहे, कॉटनचा कपडा आहे, पॉलिस्टरचा कपडा आहे, कुठल्या प्रकारचा तुमचा कपडा आहे त्या कपड्यानुसार आपण तो नॉब किंवा तो थर्मोस्टेट आपण फिरवून त्या कपड्यांना आपण ही इस्त्री करत असतो. तर हा नॉब किंवा हे थर्मोस्टेट जे आहे तर ते कसं असतं, तर त्याच्यामध्ये काही एक त्याला सिरीजमध्ये ते जोडलेलं असतं त्याच्यामध्ये आणि त्याला एक स्विच जोडलेला असतो. त्या स्विचमार्फत आपल्याला जसं पाहिजे तसं आपण तो इस्त्री किंवा तो कपडा जसा पाहिजे किंवा त्या कपड्याला जशा प्रकारचे आपल्याला हीट पाहिजे त्याच्यानुसार आपण ते गरम करून घेत असतो. तर त्या थर्मोस्टेटमध्ये काय असतं की पितळी 2 पट्ट्या असतात. त्या जनरली कॉमन किंवा म्हणजे कॉमन तापमानाला त्या सहजपणे म्हणजे जॉईंट झालेल्या असतात किंवा कनेक्ट झालेल्या असतात आणि जेव्हा त्याला हीट मिळते आणि मर्यादेपेक्षा किंवा आपल्याला जेवढी पाहिजे तेव्हा त्याला जेव्हा हीट मिळत असते त्या जेव्हा मर्यादेपेक्षा जास्त हीट मिळते त्यावेळेला काय होते, त्याच्यामध्ये जे 2 पट्ट्या असतात, एक असते ती मुव्हेबल पट्टी असते आणि एक स्थिर असते. ती मुव्हेबल जी पट्टी असते ती गरम झाल्यानंतर त्याला हीट मिळाल्यानंतर ती अशी वाकडी होते किंवा प्रसरण पावते आणि दोन्हीचा कॉन्टॅक्ट तुटतो. मग दोन्हीचा कॉन्टॅक्ट तुटल्यानंतर सप्लाय हा बंद होतो, म्हणजेच ती इस्त्री त्यावेळेला बंद होते किंवा त्याच्याबरोबर तो जो काही सप्लाय असतो तो बंद होत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्या नॉबद्वारे किंवा त्या स्विचद्वारे आपण आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला आपण त्या थर्मोस्टेटद्वारे आपल्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे जसं ज्या कपड्याला पाहिजे त्या कपड्याला आपण ते वापरत असतो. तसं त्याला एक इथं निओनचा लॅम्प लावलेला असतो की तो निओनचा लॅम्प आपण इस्त्री चालू केल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की इस्त्री चालू झाली आहे का नाही. ते निओनच्या लॅम्पद्वारे तो रेड कलरचा असतो किंवा आणखी कुठल्या कलरचा, जनरली रेड कलरचा तो निओनचा लॅम्प आपण त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. आपण जेव्हा त्याला सप्लाय लावतो तेव्हा त्या सप्लायद्वारे आपल्याला लक्षात येतं की तो लॅम्प लागला आहे का नाही आणि ती इस्त्री चालू झाली आहे का नाही. तर हे ज्या दोन्ही प्रकारची इस्त्री आहेत आपण त्याच्यामध्ये पाहिलं की ह्या दोन्ही इस्त्रीमध्ये काय फरक आहे. तर ह्या साध्या इस्त्रीमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं थर्मोस्टेट नाही आहे, कुठल्याही प्रकारचं स्विच नाही आहे, त्याला डायरेक्ट ऑन आणि ऑफ करावं लागतं. आणि जी ॲटोमॅटिक जी इस्त्री आहे किंवा जी काही स्वयंचलित इस्त्री आहे त्याला आपण थर्मोस्टेटद्वारे किंवा त्या एका नॉबद्वारे किंवा त्याला जो काही आपण स्विच जोडलेला आहे त्या स्विचमार्फत आपल्याला ज्या कपड्याला इस्त्री करायची आहे त्या कपड्याला आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण तो थर्मोस्टेट किंवा तो स्विच आपण फिरवून तो नॉब फिरवून आपण त्या कपड्याला इस्त्री ही करत असतो. तर हे झाले हे ह्या इस्त्रीचे हे दोन्ही प्रकार. मग आता हे दोन्ही जे प्रकार आहेत ह्या दोन्ही प्रकारच्या इस्त्रीमध्ये आपल्याला जसे वॅट पाहिजेत, ज्या वॅट पाहिजेत त्या वॅटच्या आपल्याला ह्या इस्त्री मार्केटमध्ये मिळत असतात. परंतु साधी इस्त्री जी आहे ती वापरण्यास थोडीफार धोकेदायक असते किंवा तेवढी काही आपल्याला सोयीची नसते. कारण याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं त्याच्यात तापमान घेता येत नाही, पाहिजे तसं आपल्याला टेम्परेचर त्याच्यामध्ये ठेवता येत नाही. आपल्याला डायरेक्ट सतत आपल्याला कॉन्टॅक्ट चालू बंद किंवा ऑन ऑफ आपल्याला करावा लागतो आणि ती खूप अशी जड असते आणि हेवी असते. तेवढी आपल्याला पाहिजे तशी अगदी म्हणजे स्मूथ किंवा एकदम अशी स्लोली किंवा आपल्याला अशी सहजतेने फिरवता येईल अशी नसते. आणि ही जी काही ऑटोमॅटिक इस्त्री आहे, जी स्वयंचलित इस्त्री आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध असतात. एकतर ती लाईटवेट असते, एकदम हलकी फुलकी असते आणि पटपट आपण पहा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा लॉन्ड्रीमध्ये मोठ्या लॉन्ड्रीमध्ये अशा मोठ्या इस्त्री असतात आणि त्यांना असं किती प्रेशर करून असं त्यांना फिरवावं लागतं. आणि ती जर आपण घरामधली बघा आपली छोटी जी इस्त्री असते, जी ऑटोमॅटिक जी असते, जी स्वयंचलित इस्त्री असते ती अगदी सहजतेने फिरवू शकतो आपण आणि त्याला पाहिजे तसं आपल्याला ते टेम्परेचर आपण घेऊ शकतो. कारण त्याला तो थर्मोस्टेट बसवलेला असतो आणि ती एकदम लाईटवेट असते, हलकी फुलकी असते आणि पाहिजे तशा प्रमाणात आपण त्याला सहजतेनं आणि कुशलतेनं त्याला फिरवून आपण पाहिजे तसा तो आपण कपडा इस्त्री करू शकतो, प्रेस करू शकतो. तर हा झाला ह्या दोन्हीमधला फरक. तर याच्यामध्ये आता बऱ्याचशा वेळेस त्याच्यामध्ये दोष सुद्धा निर्माण होऊ शकतात.
आता हे सगळे जरी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याच्यामध्ये दोष हे निर्माण होतच असतात. इलेक्ट्रिकल उपकरण म्हणल्यानंतर किंवा कुठलंही उपकरण म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये दोष आणि कारणे हे असतातच. कुठल्याही गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतात. जेवढ्या चांगल्या असतात तेवढ्या त्या वाईट पण असतात. मग ते आपण एखादी वस्तू वापरण्याची जर असेल तर त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घेऊन देखील जर समजा काही संभाव्य दोष होत असतील तर त्याचे काय कारणं आहेत ते आपण थोडक्यात आता पाहूयात. तर याच्यामध्ये काय आहे की इस्त्री गरम होत नाही. मग का गरम होत नाही? तर बऱ्याच वेळेस आपण म्हणतो अरे लाईट आहे, आता आपण त्याला सप्लाय पण दिलेलं आहे, सगळं आहे आणि ही गरम का होत नाही इस्त्री? तर त्याच्या मागचे कारण काय की सप्लाय न मिळणे किंवा फ्यूज गेला असेल. समजा आता वरूनच सप्लाय गेलेला असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा आपण सप्लाय दिला, सगळं केलं, लाईट आहे सगळ्या, आणि त्याचा आपण जर मेन स्विचच जर ऑन नाही केला तर इस्त्री गरम होईल का? होणार नाही. बऱ्याच वेळेस आता बघा तुम्ही, आपण मोबाईलसुद्धा कित्येक वेळेस चार्जिंगला लावतो आणि निघून जातो. आपल्या लक्षातच राहत नाही चार्जिंगचं तिथलं जे काही स्विच आहे तो ऑन करायचा, आणि आपण म्हणतो तर चार्जिंग झालं असेल. येऊन पाहतो तर काय, मोबाईल आपला चार्ज नाही, कारण त्याला सप्लायच मिळाली नाही तर ते बॅटरी चार्ज होईलच कशी? तसंच याचं देखील आहे. आपण इस्त्री लावले, सॉकेट लावले, पिन लावले, सगळं केले, वरून सप्लाय लावलं, सगळं केलं, आणि त्याचं जर आपण स्विचच जर ऑन नाही केलं, मेन स्विच जर त्याचं ऑन नाही केलं तर इस्त्री गरम होईल का? होणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, तो सप्लाय त्याचा कशामुळे दिलेला नाही, त्याला सप्लाय मिळाला आहे का नाही ते आधी अगोदर बघावं लागेल. का त्याचा फ्यूज गेला आहे, नेमकं काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. किंवा सिलेक्टर स्विच आपण सगळंच केलेलं आहे आणि जो काही आपला ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये जो काही आपला सिलेक्टर स्विच आहे तो सिलेक्टर स्विचच जर आपण ऑन नाही केला, मेन स्विच चालू केले, सगळं चालू केले, कपडा टाकला, इस्त्री केली, सगळी फुल तयारी केली, आणि ते जे काही सिलेक्टर स्विच आहे तेच पण ऑन नाही केलं तर इस्त्री गरम होईल का? होणार नाही. म्हणजे अशा बऱ्याचशा वेळेस अनाहतपणे किंवा चुकीनं आपल्याकडनं अनाहतपणे आपली ती चूक होऊन जाते. तर अशा वेळेला आपण ती दक्षता घ्यायला पाहिजे की सगळे स्विच जे आहेत ते आपण चालू केले आहेत का, तो नॉब चालू आहे का, आपल्याला पाहिजे त्या अँगलमध्ये आहे का, पाहिजे त्या कपड्यानुसार आपण ते थर्मोस्टेट किंवा ते टेम्परेचर ठेवलं आहे का, तर याचीही आपण काळजी घ्यायला पाहिजे आहे. तर दुसरं काय आहे की त्याच्यामध्ये मग ते कशामुळे चालू होत नाही, तर आपण ते अशा वेळी काय करायला पाहिजे की त्याची टेस्ट लॅम्पने त्याची कंटिन्युटी चेक करायला पाहिजे. किंवा नेमका सप्लाय कुठं खंडित झालेला आहे का, कुठं वायर त्याचं खराब झालेलं आहे का, त्याचा फ्यूज गेलेला आहे का, तर आपण टेस्ट लॅम्पने त्या पूर्ण त्याची टेस्टिंग घ्यायला पाहिजे की त्याचा नेमका दोष काय आहे तो आपल्याला टेस्ट लॅम्पमध्ये कळून येतो. त्याची कंटिन्युटी आपल्याला ही चेक करावी लागते. दुसरं काय आहे की इस्त्री शॉक देते. आता बऱ्याच वेळेस बघतो आपण इस्त्री ही शॉक देते. इस्त्री शॉक का देते? एक तर त्याचं बॉडी टच व्हावं लागतं किंवा बॉडी अर्थ त्याचा व्यवस्थित नसेल, त्यावेळेला काय होतं की आपल्याला त्याचं शॉक बसतो. किंवा काय होतं त्याच्यामध्ये की ते इलिमेंट जे आहे म्हणजे जे काही हिटिंग इलिमेंट आहे ते बॉडीला एखाद्या वेळेस टच झालेली असू शकते. जर ती हिटिंग इलिमेंट बॉडीला जर टच झाली असेल तर त्या बॉडीमध्ये ही शॉक करंट उतरत असतो. अशा वेळेला काय करावं लागतं आपल्याला की टेस्ट लॅम्पने जे आहे त्याची बॉडी जी आहे ती टर्मिनलनं आपल्याला त्याची सिरीजमध्ये त्याची टेस्टिंग घ्यावी लागते की बॉडीमध्ये कुठं अर्थ उतरला आहे का, बॉडीमध्ये काही करंट उतरला आहे का, किंवा एखादं वायर जे आहे त्याचं इन्सुलेशन निघालेलं आहे का, ते वायर कुठं कट झालं आहे का, हे आपल्याला त्याचं चेक करावं लागतं. आणि जिथं काही आवश्यक आहे त्या आवश्यकतेप्रमाणे आपल्याला ते वायरला इन्सुलेट करावं लागतं किंवा त्याला इन्सुलेशन करावं लागतं, जेणेकरून त्याच्यातनं करंट बाहेर पडणार नाही आणि आपल्याला शॉक देखील बसणार नाही. तर तो चांगला अर्थ करावा लागतो. आणि ते इन्सुलेट पण आपल्याला कुठं जर वायर खराब झाला असेल तर ते आपल्याला इन्सुलेट देखील करावं लागतं. तर हे टेस्ट लॅम्पने आपल्याला बॉडी टर्मिनल त्याचं चेक करावं लागतं. पुन्हा दुसरं काय कारण आहे की इस्त्री गरम न होणे. इस्त्री गरम का होत नाही? तर एक तर त्याचे टर्मिनल गंजलेले असावेत. ते टर्मिनल गंजल्यानंतर त्याच्यातनं सप्लाय पुरवठा पण किंवा सप्लाय पुढं जायला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते. मग ते टर्मिनल व्यवस्थित साफ असायला पाहिजेत. दुसरं काय आहे, कॉन्टॅक्ट बरोबर होत नसतील. सगळंच आहे ना, त्याच्यात समजा एखादं वायर जर त्याच्यातलं लूज असेल किंवा कॉन्टॅक्ट जर लूज असेल किंवा एखादं वायर जर निघाला असेल तर तो कॉन्टॅक्ट व्यवस्थित होणार आहे का? जर कॉन्टॅक्टच व्यवस्थित होत नसेल तर पुढं तो सप्लाय मिळणार आहे का? मिळणार नाही. तर त्याच्यातले जे काही कॉन्टॅक्ट आहेत तर ते व्यवस्थित आहेत का नाही ते आपल्याला चेक करावे लागतील. जर ते कॉन्टॅक्ट व्यवस्थित नसेल तर इस्त्री तीही गरम होणार नाही. पुन्हा काय आहे की ॲस्बेस्टसचे पॅड चुकून एलिमेंटच्या खाली बसवण्यात आले असेल. आता तुम्हाला सांगितलं की ॲस्बेस्टसचा जो पॅड आहे तो हिटिंग एलिमेंटच्या तो वर बसवावा लागतो. तर जर समजा चुकून आपण गडबडीमध्ये समजा काय केलं की तो ॲस्बेस्टसचा पॅड अगोदर बसवला त्या बेस प्लेटवर, पुन्हा जर हिटिंग एलिमेंट जर बसवलं तर ते हिट खाली पास होणार आहे का? होणार नाही ना. ते हिट जे आहे ते वरच्या प्रेशर प्लेटकडे येईल, ते बेस प्लेटकडे जाणार आहे का? नाही, कारण त्याच्या खाली आपण काय केलेलं आहे, तो ॲस्बेस्टसचा जो काही पॅड आहे तो आपण त्याच्यावर बसवलेला आहे. ॲस्बेस्टसचा पॅड काय आहे, तो उष्णता विरोधक आहे. तो उष्णता तिकडे खाली जाऊ देणार आहे का? नाही, ती उष्णता त्याची वर जाईल. मग ते चुकून जर आपण ॲस्बेस्टसचा पॅड जर आपण हिटिंग एलिमेंटच्या जर खाली बसवला तर ती इस्त्री ही तो बेस प्लेट आहे ती गरम होणार नाही. तर हे जे काही आपण ज्यावेळेस आपण इस्त्री ही खोलतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ॲस्बेस्टसचा पॅड हा कसा असतो आणि तो कुठं बसवायचा असतो
होतो, खाली बसवल्यावर काय होतो, वर बसवल्यावर काय होतो. जर समजा खाली बसवलं तर काय होतं की ते इस्त्रीचा जो बेस आहे, जी बेस प्लेट आहे ती गरम होणार नाही, ती प्रेशर प्लेट गरम होऊन जाईल त्याची. म्हणून एस्बेस्टोसचा जो काही पॅड आहे तो आपल्याला हिटिंग एलिमेंटच्या वर बसवायला पाहिजे. जर समजा आपण चुकून जर त्याच्या खाली जर बसवला तर बेस प्लेट किंवा ती इस्त्रीचा जो काही तळ आहे तो गरम होणार नाही. पुन्हा काय आहे की जास्तीचा लोड येत असेल, त्याला समजा आपण मर्यादेपेक्षा जर समजा त्याला जास्तीचा लोड दिला तर त्याच्यातले जे हिटिंग एलिमेंट आहे ते जळून जाईल आणि त्याच्यातली जी काही कार्यक्षमता आहे ती पूर्णतः संपून जाईल. मग अशा वेळेला त्याच्यातली जर कार्यक्षमता जर संपून गेली तर ते इलेमेंट गरम होणार आहे का? नाही. जर इलेमेंटच गरम नाही झालं तर ती पूर्ण इस्त्री गरम होणार आहे का? होणार नाही. तर हे सुद्धा देखील त्याच्यातलं कारण आहे की त्याच्यावर जर जास्तीचा लोड आला आणि त्याच्यातलं एलिमेंट जर जळालं तर ते इस्त्री गरम होणार नाही. पुन्हा काय आहे की थर्मोस्टेटची सेटिंग योग्य नसेल. समजा थर्मोस्टेटची सेटिंग आपण अगदी झिरोवर करून ठेवली, नॉब त्याचा झिरोवरच करून ठेवला, सगळं चालू केलं, सगळी फुल तयारी आहे, सगळं व्यवस्थित केलं आणि आपण वाट बघायलो इस्त्री गरमच होत नाही, इस्त्री गरमच होत नाही, आपलं लक्षच नाही आहे आपण ते थर्मोस्टेटचा नॉब आपण कशावर ठेवलेला आहे, आपण झिरोवर ठेवलेला आहे का कशा फुलवर ठेवलेला आहे. जर आपण त्याचं आपल्याला पाहिजे तसं जर तो नॉब आपण चालूच केला नाही तर ती इस्त्री गरम होणार आहे का? होणार नाही. तर ते थर्मोस्टेटची जी काही सेटिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित बसवावी लागेल, ती व्यवस्थित करावी लागेल, तरच ती इस्त्री ही गरम होणार आहे. नंतर काय आहे की हिटिंग इलेमेंट कमी क्षमतेचे असणे. समजा हिटिंग इलेमेंट जर आपण अगदी अतिशय कमी जर क्षमतेचं आणलं, त्याची अगदी मर्यादा तर किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे कमी कॅपॅसिटीचे जर आपण हिटिंग इलेमेंट आणले तर ती इस्त्री लवकर गरम होणार नाही. समजा आपल्याला खूप सारे कपडे किंवा खूप सारे आपण लॉन्ड्रीमध्ये आपण खूप मोठे कपडे टाकायचे आहे आणि आपल्याला खूप सारे कपडे इस्त्री करायचे आहेत आणि आपण वाट पाहतोय आणि आपल्याला तेवढे जर आपले म्हणजे कपड्यांची क्षमता जास्ती आहे आणि एलिमेंटची क्षमता जर कमी असेल तर ती आपल्याला पाहिजे तेवढी एलिमेंट त्याच्यामधून उष्णता देणार आहे का? तेवढी हीट मिळणार आहे का? मिळणार नाही. तर जशा प्रकारचे आपल्याला कपडे आहेत किंवा जेवढ्या प्रकारचा त्याचा लोड आहे त्या लोडनुसार आपल्याला ते हिटिंग इलेमेंट देखील वापरावं लागेल. त्या हिटिंग इलेमेंट जर त्याचं योग्य कार्यक्षमतेचं असेल तरच ते आपल्याला इस्त्री गरम होईल. ते जर चांगल्या क्षमतेचं असेल, कमी क्षमतेचं असेल तर ती पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी हीट किंवा तेवढी उष्णता आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार नाही. दुसरं काय आहे की फ्यूज उडणे. मग फ्यूज काय म्हणतो की ती वायरिंग त्याच्यामध्ये दोष असतो किंवा एलिमेंट त्याच्यामधलं शॉर्ट झालेलं असेल. एखाद्या वेळेस फ्यूज उडतो, फ्यूज उडल्यानंतर देखील इस्त्री गरम होत नाही. काही एखाद्या वेळेस वायरिंगमध्ये दोष असतो, तो वायरिंगमध्ये जर दोष असेल, एखादा वायर जर लूज असेल, एखाद्याचं शॉर्ट सर्किट झालेलं असेल, काही त्याच्यातला कॉन्टॅक्ट जर नसेल, लूज असेल तर ती इस्त्री त्याच्यामध्ये देखील गरम होणार नाही. किंवा त्याच्यातलं जे काही एलिमेंट आहे ते जर समजा शॉर्ट झालेलं असेल तर ती इस्त्री गरम होणार आहे का? होणार नाही. म्हणजे असे एक ना अनेक कारणं त्याच्यामध्ये इस्त्री गरम न होण्याची कारणे त्याच्यामध्ये आहेत. पुन्हा दुसरं काय आहे की ॲटोमॅटिक इस्त्री जास्त गरम होणे. आता गरम न होणे आणि जास्त गरम होणे हे देखील त्याच्या दोषामध्येच त्याच्यामध्ये मोडतं की हा सुद्धा एक प्रकारचा दोषच आहे. कारण समजा जर जास्ती जर गरम झाली म्हणजे मर्यादेपेक्षा जर ती इस्त्री जर गरम झाली तर तो कपडा जळून जाईल. तर मग कुठलीही गोष्ट ही मर्यादित पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला कपडा आहे त्या कपड्यानुसारच आपल्याला ती इस्त्री गरम करून घ्यावी लागेल. जर समजा ती मर्यादेपेक्षा जर जास्त गरम झाली तर तो कपडा तो काय होऊन जाईल? जळून जाईल. मग ही ती इस्त्री जास्त गरम का होते? तर त्याचं सुद्धा एक कारण आहे की सिलेक्टर स्विच जो आहे ती सिलेक्टर स्विचची जोडणी जर चुकीची केली असेल तर तो जे काही उपकरण आहे ते जे काही एलिमेंट आहे ते अतिशय गरम होऊन जाईल. दुसरं काय की त्याचं थर्मोस्टेट खराब असणे. थर्मोस्टेट समजा जर स्विच समजा व्यवस्थित जरी असलं सिलेक्टर स्विच तर थर्मोस्टेट जर त्याचा खराब असेल, आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जर तो थर्मोस्टेट फिरवता येत नसेल आणि ते जर समजा आपल्याला समजा सिल्कचा कपडा पाहिजे अगदी किंवा एकदम पातळ आणि मुलायम कपडा आहे, त्याला आपल्याला समजा अगदी नॉर्मली टेम्परेचर पाहिजे, पण थर्मोस्टेट जर त्याचं व्यवस्थित नसेल, ते जर खराब झालेलं असेल तर आपण त्या कपड्याला इस्त्री करू शकू का? नाही करू शकणार. कारण की त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जास्ती प्रमाणामध्ये एलिमेंट हे गरम झालेलं आहे आणि आपल्याला अगदी सौम्य पाहिजे आहे. तर थर्मोस्टेट जर खराब झालेलं असेल तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये इस्त्री ही गरम करता येणार नाही. त्याच्यामधलं थर्मोस्टेट हे व्यवस्थितच पाहिजे. म्हणजे थर्मोस्टेटच्या त्या आपल्या स्विचच्या ह्याच्यानुसार नॉबनुसार त्या कपड्यानुसार आपण तो नॉब फिरवतो आणि ती इस्त्री किंवा ती एलिमेंट जे आहे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण ती गरम करून घेऊ शकतो. असे एक ना अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये दोष असतात आणि ते जे काही दोष असतात ते आपल्याला त्याचे टेस्ट घेऊन तो दोष आपला पूर्णतः दूर करावा लागतो. म्हणजे असे अनेक कारणं आहेत आणि त्याचे उपाय देखील आहेत. आता हे झाले हे पूर्ण इस्त्रीचे त्याचे कारणे किंवा त्याचे दोष आणि ते दोष कशामुळे निर्माण होतो त्याची देखील आपण इथे हे कारणे पाहिलेले आहेत की साधी इस्त्री असू द्या किंवा ॲटोमॅटिक इस्त्री असू द्यात, कुठलंही इलेक्ट्रिक उपकरण आहे ते कुठल्याही उपकरणामध्ये दोष हे निर्माण होतच असतात आणि ते दोष निर्माण होण्यामागे देखील अनेक कारणं असतात आणि त्या कारणाचं देखील आपण जे काही कारणं आहेत ते देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. मग त्याचे दोष आहेत, दोषाबरोबर ते कारणं देखील आहेत. म्हणजे हे झाले ह्या इस्त्रीचं आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, ती इस्त्री कशा प्रकारे बनते, मग साधी इस्त्री म्हणजे काय, ॲटोमॅटिक इस्त्री म्हणजे काय, दोन्हीतला फरक आपण पाहिलेला आहे, ती गरम कशी होते,
ती कमी का गरम होते, जास्ती का गरम होते, त्याचे आपण संभाव्य दोष काय आहेत, जनरली त्याच्यामध्ये दोष कुठले असतात ते दोष देखील आपण पाहिलेले आहेत आणि ते दोष का निर्माण होतात या दोषाचे कारणं देखील आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये हे बरेचसे कारणं आहेत त्याच्यामध्ये की इस्त्री गरम होत नाही, इस्त्री शॉक देते, इस्त्री जास्तच गरम होते, इस्त्री गरमच होत नाही, जास्तच गरम होते, म्हणजे असे विविध प्रकारचे त्याच्यामध्ये हे कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये ते दोष पण आहेत की ते दोष कशामुळे आहेत आणि त्या दोषाला कारण कोणतं लागू आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. तर हे झाले त्याचे इस्त्री, त्याचे सगळे जे काही बेस आहे ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ते किती वॅटचे असतात ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये संभाव्य दोष काय आहेत, त्याचे कारणं काय आहेत ते देखील आपण पाहिलेलं आहे. तर हे झालं याचे सगळे दोष, कारणे, त्याचं सगळं बेसिक आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता ही इस्त्री जी आहे तर ही इस्त्री वापरताना कोणती काळजी घ्यायची, कुठलंही उपकरण किंवा कुठलीही वस्तू ही आपल्याला काळजीपूर्वकच वापरावी लागते. मग त्याच्यामध्ये ती 1 रुपयाची वस्तू असू द्या की 10 रुपयाची असू द्या किंवा कितीही रुपयाची असू द्या, जी काही वस्तू आहे ती वस्तू आपल्याला अतिशय काळजीपूर्वकच वापरायला पाहिजे. आपण जर एखाद्या वस्तूची आपण ती काळजी जर नाही घेतली तर ती उपकरण म्हणा किंवा ती वस्तू ही खराब ही होणारच. तर ते उपकरण किंवा ती वस्तू वापरण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. तर ते वापरताना कोणती काळजी घ्यायची, तर त्याच्यामध्ये काय आहे की इस्त्री बॉडी अर्थ करणे किंवा 3 कोअर केबल वापरणे, की इस्त्री जी आहे ती वापरत असताना आपल्याला त्याची ती बॉडी अर्थ व्यवस्थित आहे का ती बघावं लागणार आहे, त्याची बॉडी व्यवस्थित आहे का ती बघावी लागणार आहे. आणि त्या इस्त्रीला आपल्याला 3 कोअर केबल म्हणजे 3 त्याच्याकडे जे टर्मिनल असतात, म्हणजे एक असतं त्याचं फेज, न्यूट्रल आणि अर्थ, तर हे तिन्ही प्रकारचे म्हणजे 3 कोअर केबल आपल्याला ही वापरावी लागते. आणि ती कोअर वापरत असताना त्याच्यावर देखील आपल्याला इन्सुलेट केलेलं असावं. काही प्रकारामध्ये ते कॉटनचं त्याच्यावर ते आच्छादित केलेलं त्याच्यावर असं मिळत असतं बघा आपल्याला पाहायला. बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की असे साध्या केबल त्याला वापरलेले असतात. मग ते साध्या केबल वापरत असताना काय होत असते की आपण इस्त्री फिरवत असताना ती केबल जी आहे ते गरम इस्त्रीला चिकटण्याची शक्यता असते आणि तिथं ते शॉर्ट सर्किट होण्याचं किंवा तिथून तो सप्लाय डिस्टर्ब होण्याचा संभाव्य धोका निर्माण होत असतो. तर त्याच्यावर जे काय आहे ते कॉटनचं आच्छादित केलेलं असावं. आता तुम्ही लॉन्ड्रीमध्ये पाहत असाल बघा, मोठे जे काही लॉन्ड्री असतात, इस्त्रीचे मोठे दुकान असतात, त्या दुकानमध्ये त्या केबलला वरून असे ते त्या दोऱ्याच्या रीळचे जे काही मधल्या नळ्या असतात किंवा जे पुंगळे असतात ते त्याला असे ते लावलेले असतात बघा. ते कशासाठी लावलेले असतात, ते काही शो म्हणून त्यांनी लावत नाहीत. तर ती त्यांची जी काही केबल आहे ते केबल संरक्षित राहण्यासाठी त्यांनी ते वरून त्या दोऱ्याचा रीळ जो असतो, त्या दोऱ्याच्या रीलमधली जी काही ती नळी असते खपटासारखी जी काही जाड पुठ्ठ्याची असते ती नळी त्याच्यामध्ये ते ओवलेल्या असतात. तर त्याचं कारणच काय आहे की ते गरम इस्त्रीला ती जी केबल ती चिटकू नये आणि त्याच्यापासून काही संभाव्य धोका निर्माण होऊ नये. तर ती 3 कोअर केबल वापरावी. पुन्हा ते 3 पिन सॉकेट किंवा 3 पिन टॉप हा वापरावा. जर 3 कोअर आपण जर केबल वापरली असेल तर त्याचं जे काही 3 पिन सॉकेट आहे ते 3 पिन सॉकेट आणि 3 पिन टॉपच त्याला व्यवस्थित आणि चांगला वापरायला पाहिजे. तो कुठल्याही प्रकारचा कमकुवत नसावा, फुटलेला चिरलेला नसावा, तो चांगल्या क्वालिटीचा असावा, जेणेकरून एखाद्याच काय होतं की ते जर गरम झालं, बऱ्याचशा वेळेस 3 पिन सॉकेट प्लग ते काय असतं ते गरम होण्याची शक्यता असते. गरम झाल्यानंतर ते तडकू नये किंवा वितळू नये, म्हणजे त्या 3 पिन सॉकेट देखील त्याला व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजेत. तर हे झालं याचं ह्या नंबर 1ची त्याची कोणची काळजी घ्यायची हे आपण बघितलं की त्याच्यामध्ये बॉडी अर्थ व्यवस्थित पाहिजे, त्याचं 3 कोअर केबल वापरायला पाहिजे, पुन्हा त्याचा 3 पिन टॉप जो आहे तो व्यवस्थित वापरायला पाहिजे, त्याचं जे काही सॉकेट आहे ते देखील आपण व्यवस्थितरित्याच वापरायला पाहिजे. पुन्हा काय आहे की खराब इन्सुलेशन वायर, तुटके सॉकेट न वापरणे की खराब इन्सुलेशनचं वायर, म्हणजे तो आपण जी काही केबल आहे ती जी वायर आहे जी वापरली आहे ती जर समजा लो क्वालिटीची किंवा खराब जर वापरलेली असेल, त्याच्यावर जर इन्सुलेशन जर निघून गेलेलं असेल, त्याच्यामधनं आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामधनं आपल्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तर ते जे काही आपण जी काही केबल वापरतो तर ती व्यवस्थित इन्सुलेटेड केलेली केबल असावी, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधनं धोका कुठल्याही प्रकारचा निर्माण होऊ नये. आणि दुसरं काय आहे की जे काही सॉकेट आहेत म्हणजे 3 पिन सॉकेट आणि टॉप आहेत, ते 3 पिन सॉकेट आणि टॉप हे उच्च क्वालिटीचे आणि चांगल्या प्रकारचे असावेत, जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्लग म्हणजे पिन जेव्हा आपण बसवत असतो ती व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये बसवले जाईल आणि काढताना किंवा त्याला बसवताना हा कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडचण येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा स्पार्किंग होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. म्हणजे जे काही आपण हे तुटके किंवा खराब जर क्वालिटीचे जर वापरले त्याच्यामधून आपल्याला धोका निर्माण होत असतो. त्यासाठी ते आपण चांगली काळजी कोणची घ्यायची की ते जे सॉकेट आहेत ते व्यवस्थितरित्या आणि चांगल्या क्वालिटीचे आपण ते वापरावेत. दुसरं काय आहे ते नंबर 3चं काय आहे की खडबडीत पृष्ठभागावर न ठेवणे. जी काही इस्त्री आहे, जी काही आयर्न आहे, आपण जेव्हा काम करतो आणि काम संपल्यानंतर जर आपण तशीच खडबडीत जागेवर जर त्याला ठेवली तर ती काय होतो, त्याचा जो काही बेस असतो
जे काही बेस प्लेट असते तो खडबडीत जागेवर ठेवल्यामुळे काय होतो, तो खडबडीतच होतो. त्याची जी काही बेस प्लेट आहे त्याचा जो काही मुलामा आहे तो निघून जातो. परिणामी त्याचा जो बेस असतो तो खडबडीत होण्याची शक्यता असते. त्याचा जो पृष्ठभाग आहे तो खराब होणार. मग पृष्ठभाग जर समजा खराब झाला तर आपण त्या कपड्यावर जे काही आपला सिल्कचा कपडा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कपडा असेल त्या कपड्यावर जर आपण ही बेस प्लेट किंवा ही जी इस्त्री जर आपण फिरवली तर त्याचा जर ब्लेस खराब झालेला असेल तर तो कपडा त्याच्यामध्ये अडकून जळण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे इस्त्री जी आहे आपण जेव्हा वापरत असतो, वापर झाल्यानंतर त्याला त्याची काही स्टँड दिलेलं असतं, त्या स्टँडवरच त्याला आपल्याला उभा करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याचा पृष्ठभाग हा व्यवस्थित राहील. खडबडीत जागेवर किंवा असं बॉडीला असं टच होईल असं त्याला आपण ठेवायला नाही पाहिजे, जेणेकरून त्याचा पृष्ठभाग हा सुरक्षित राहील. पृष्ठभाग सुरक्षित राहिला तर आपला कपडा देखील सुरक्षित राहील. त्याच्यानंतरचा भाग आहे तळ स्वच्छ व गुळगुळीत ठेवणे. तर ती जे काही बेस प्लेट आहे त्याचं जे काही बेस आहे त्याचा जो काही तळभाग आहे तो अतिशय आपल्याला स्वच्छ आणि गुळगुळीत ठेवायला पाहिजे. तर स्वच्छ आणि गुळगुळीत कसा ठेवायचा, जर आपण समजा त्याची व्यवस्थित निगाच घेतली नाही, त्याला सतत पाण्याचा संपर्क येऊ दिला, तर त्याचा जो काही याचं जमीन लेवल आहे किंवा जो काही पृष्ठभाग आहे ज्याच्यावर आपण इस्त्री करत असताना आपलं काम किंवा आपण जेव्हा कपडा आलटापालटा करत असताना जेव्हा आपण ती इस्त्री ठेवतो, जर आपण तशीच जर खडबडीत भागावर जर ठेवली तर त्याचा जो काही पृष्ठभाग आहे तो खडबडीत भागावर ठेवल्यामुळे त्याचा तो जो काही तळवा आहे तो व्यवस्थित स्वच्छ राहणार नाही, गुळगुळीत राहणार नाही, तो खडबडीतच होणार. खडबडीत भागावर ठेवल्यावर साहजिकच आहे तुम्ही खराब जागेवर ठेवल्यावर खराब वस्तू ही होणारच आहे. चांगली वस्तू जर आपण चांगल्या जागेवर ठेवली तर ती चांगलीच राहणार. जर चांगली वस्तू जर आपण खराब जागेवर ठेवली आणि जर त्याला खराब ह्याच्यावर जर ठेवली तर ती वस्तू खराबच होणार आहे. म्हणजे आपण जशी त्या वस्तूची काळजी घेऊ तशी ती वस्तू व्यवस्थित राहणार. त्याची जशी निगा घेऊ तशीच त्याची सुद्धा देखील आपल्याला त्याच्याकडनं जी काही अपेक्षा आहे किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे ती वस्तू आपल्याला टिकेल. नसतं आपण एवढी महागाची वस्तू आणायची आणि त्याला जर आपण व्यवस्थित जर त्याचा वापर नाही केला. आता बघा तुम्ही मोबाईलसुद्धा आपण एवढे 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल घ्यायचे आणि त्याचा वापर जर आपण व्यवस्थित नाही केला तर ते लागलीच खराब होतं. आपण म्हणतो अरे एवढ्या क्वालिटीचं घेतला, एवढा भारी क्वालिटीचं घेतला, एवढ्या पैशाचा घेतला, अरे पण तो व्यवस्थित वापरला का, त्याचं व्यवस्थित त्याला आपण चार्जिंग व्यवस्थित केली का, सकाळी आपण चार्जिंगला लावायचं थेट रात्री बंद करायचं किंवा रात्रभर लावायचे थेट सकाळी बंद करायचं, त्याची बॅटरी व्यवस्थित राहील का, राहणार नाही. समजा खिशामध्ये ठेवला आहे, पॉकेटमध्ये ठेवला आहे, त्याचा आपण हँडल जर व्यवस्थित केला नाही, हातात न पडला, त्याच्यामध्ये बारीक बारीक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतात, त्याला टच झालं की काय होतं ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. मग ते व्यवस्थित राहणार आहे का. म्हणजे कुठलंही उपकरण असू द्या, त्याच्यामध्ये जिवंत माणसाचं असू द्या किंवा इलेक्ट्रिकल उपकरणाचं असू द्या, कुठल्याही वस्तूची कुठल्याही काळजी जर आपण काळजी घेतली, ती जर व्यवस्थित ठेवली तर ती वस्तू ही व्यवस्थितच राहणार आहे आणि ती चांगलीच प्रकारची राहणार आहे. म्हणून त्याची देखील आपल्याला मग ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो त्याची आपल्याला काळजी घेणं हे क्रमप्राप्त आहे. मग ती वस्तू 1 रुपयाची असू द्या किंवा लाख रुपयाची असू द्या, जशी आपण त्याची काळजी घेऊ, जशी आपण त्याची निगा घेऊ त्याप्रमाणे ती वस्तू ही टिकत असते. पुढचं काय आहे की कपड्यानुसार गरम करणे. आता इस्त्री जी काय आहे ती आपल्याला कपड्यानुसार गरम करावी लागते. आता समजा आपल्याला अगदी नॉर्मली एकदम सिल्कचा कपडा आहे, सिल्कच्या कपड्यालाही जास्त आपण एकदम हाय टेम्परेचर त्याच्यावर ठेवत नाहीत, कारण सिल्कचा कपडा हा एकदम असा सुळसुळीत आणि मऊ असतो, तो एकदम त्याला कॅच करण्याची शक्यता असते. मग आपल्याला काय त्याचं नॉर्मली टेम्परेचर त्याला ठेवावं लागतं. सिल्कच्या कपड्याला पण अगदी हलक्या फुलक्या पद्धतीनं त्याला आपण प्रेस हे करत असतो. म्हणजे जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढ्या प्रमाणातच इस्त्री ही गरम करायला पाहिजे. तर ती इस्त्री गरम करत असताना तर तो कपडा कुठल्या प्रकारचा आहे त्या कपड्यानुसार आपल्याला इस्त्री ही गरम करून घ्यावी लागते. जर समजा अगदी जाड आणि असं एकदम कॉटनचा कपडा आहे आणि असं खूप जाड आहे आणि त्याला जर आपण म्हणजे एकदम नॉर्मली इस्त्री करून म्हणजे त्याला थर्मोस्टेट जर समजा एकदम स्लो ह्याच्यावर ठेवलं तर ते कपड्याला इस्त्री आपण करू शकू का हो, नाही. 15 मिनटं करायचं तिथं आपल्याला 1 तास लागेल. मग 1 तास ते जर आपण इस्त्री तशीच जर कंटिन्यू नॉर्मली याच्यावर टेम्परेचरवर जर ठेवत राहिलो आणि तशीच जर फिरवत राहिलो त्याच्यामध्ये काय आपल्या वेळेचा अपव्यय होऊन जाईल आणि त्या कपड्यालाही इस्त्री होणार नाही. म्हणजे आवश्यकतेनुसार आपल्याला त्या कपड्याच्या आवश्यकतेनुसार तो थर्मोस्टेट ठेवून आपल्याला इस्त्री ही गरम करून घ्यावी लागते. मग जशी आपल्याला जसा कपडा आहे, जशी परिस्थिती आहे, जशी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशननुसार आपल्याला ती इस्त्री गरम करून घ्यायची असते. तर मग तो कपडा कसा आहे याच्यानुसार आपल्याला त्याची चॉईस ठेवायची असते. त्या थर्मोस्टेटवर सगळं लिहिलेलं असतं की कपडा आपला पॉलिस्टर असेल तर पॉलिस्टरवर काय ठेवायचं, सिल्कचा असेल तर सिल्कवर कोणचं ठेवायचं, कुठल्या प्रकारचा कपडा आहे, कॉटन आहे का सुती आहे का कसला आहे, त्या कपड्यानुसार आपण तो थर्मोस्टेट फिरवून आपल्या आवश्यकतेनुसार त्या कपड्याच्या प्रमाणानुसार आपण तो थर्मोस्टेट फिरवून त्याची ही हिटिंग आपल्याला जशी पाहिजे तशी ही ठेवली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं सांगितलेलं आहे की कपड्यानुसार इस्त्री ही गरम करा. म्हणजे जशी आवश्यकता आहे, म्हणजे जेवढी आपल्याला भूक लागली तेवढंच तुम्ही जेवण करा. आपल्याला जर समजा मर्यादेपेक्षा जर आपण भूक लागले आणि जर आपण मर्यादेपेक्षा जर आपण जेवण केलं तर आपली तब्येत नीट राहणार आहे का,
राहणार नाही. म्हणजे जेवढं पोट आहे किंवा जेवढी काही इच्छा आहे, इच्छेनुसार खाऊ नका, त्याच्या अपेक्षेनुसार किंवा त्याच्या मर्यादेनुसार खा. तसंच याचंसुद्धा आहे की जसा कपडा आहे त्या तशा कपड्यानुसार तुम्ही इस्त्री गरम करून घ्या. ते कपडा जर समजा अगदी हलका फुलका असेल, नेटचा असेल आणि तुम्ही जर हाय टेम्परेचर जर ठेवलं आणि त्याच्यावर जर ते इस्त्री फिरवली तर ते जे काही नेट आहे ते नेट राहणार नाही, ते एकदम त्याचं पूर्णतः जळून खाक होऊन जाईल आणि त्याच्यात म्हणतं फक्त धूर तुमच्या हातामध्ये येईल, तो कपडा किंवा ते नेटचा कपडा की ती वस्तू तुमच्या हातामध्ये येणार नाही. म्हणजे याचाच अर्थ काय की जशी आवश्यकता आहे तशी त्या वस्तूची वापर आपल्याला करायला पाहिजे. आवश्यकतेनुसार वस्तूचा वापर हा करावा. मर्यादेपेक्षा जर कुठल्याही वस्तूचा जर आपण मर्यादेपेक्षा अति वापर केला किंवा जसं पाहिजे तशा जर त्यांच्या सिच्युएशननुसार जर वापर नाही केलं तर ती वस्तू ही बिघडणारच आहे. मग त्याच्यामध्ये सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या. माणसाच्याच उदाहरणावरून घ्या. समजा मर्यादेपेक्षा आपण जर समजा ठरवलं की नाही आपल्याला जागरणच करायचे, नाही झोपायचंच नाही, आपण 2 दिवस झोपायचंच नाही, तिसऱ्या दिवशी आपली तब्येत नीट राहील का हो? नाही मी जागू शकतो, हो जागू शकतो, पण त्याची देखील एक मर्यादा आहे. आता ही इस्त्री आहे, नाही ह्याला काय इलेक्ट्रिकवर आहे, लाईटवर आहे, गरमच होते म्हणून कितीही गरम करावी का? नाही. त्याची जी काही मर्यादा आहे, तिथे जे काही कपडा आहे त्याच्या त्या मर्यादेनुसारच, तो कपड्यानुसारच ती इस्त्री आपल्याला गरम करावी लागते. म्हणजे जशी आपल्याला जेवढी भूक आहे त्या भुकेनुसारच जसं खावं लागतं त्याप्रमाणात इस्त्रीसुद्धा आपल्याला त्या कपड्यानुसारच गरम करून घ्यावी लागते. तर हे झालं कपड्यानुसार गरम करण्याचं. दुसरं काय आहे की गरम इस्त्रीला सप्लाय वायर स्पर्श होऊ नये. आता इस्त्री करत असताना आपण आपल्या वेगळ्या धुंदीमध्ये असतो. बऱ्याचशा वेळेला आपण काय करत असतो की इस्त्री जेव्हा आपण कपड्यांना फिरवत असतो, जेव्हा करत असतो, एका साईडला आपलं पद्धतशीर गाणे चालू असतात, TV चालू असतो, गप्पा तरी चालू असतात आणि इकडं आपलं हे इस्त्रीचं काम चालू असतं. मग ह्या इस्त्रीच्या काम करत असताना, हे कुठलंही इलेक्ट्रिकचं काम करत असताना आपल्याला अतिशय सजगतेनं काम करावं लागतं. अतिशय समयसूचकता त्याच्यामध्ये पाहिजे. कुठलाही त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या कामामध्ये कुठलाही हेळसांडपणा किंवा दुर्लक्षितपणा करून चालत नाही. इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये नो एक्सक्यूज, त्याच्यामध्ये चुकीला माफी नाही. तुमच्याकडनं जर चूक झाली तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. तर जर आता त्याचं समजा आपण इस्त्री करत आहेत, इकडं आपण त्याचा मोबाईल लावून ठेवला आहे, गाणे लावून ठेवले आहेत किंवा तिकडे TV लावून ठेवला आहे, पिक्चर बघत आपलं चालू आहे इस्त्री करणं. ते इस्त्री करत असताना त्याला जी काही कॉर्ड लावलेली आहे ती जर कॉर्ड आपल्या ह्या गरम इस्त्रीला किंवा त्या बॉडीला जर समजा टच झाली आणि ती पगळून त्याच्यातलं जर वायर जर कट झालं तर तिथं शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते, तिथे ब्लास्ट होण्याची शक्यता असते, ते वायर त्याच्यामधलं जळण्याची दाट शक्यता असते. मग अशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये धोकाच निर्माण होणार आहे. मग कुठलंही काम करत असताना हे आपल्याला अतिशय सहजतेनं करता येणं शक्य नसतं. त्याच्यामध्ये समयसूचकता पाहिजे. सहज काम करू शकता परंतु त्याच्यामध्ये समयसूचकता किंवा त्याच्यामध्ये जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्याला घ्यावी लागते आणि त्या क्षमतेनुसार किंवा त्या वस्तूनुसार आपल्याला त्या काळजीनुसार आपल्याला इस्त्री ही करावी लागते. जेणेकरून समजा आपण इस्त्री करत आहोत आणि ते कॉर्ड जर त्या बॉडीला जर टच झाला तर ते जळण्याची शक्यता असते, ते वायर ते केबल तुटण्याची शक्यता असते. म्हणून इस्त्री जे करत असतो ते इस्त्री करत असताना तो सप्लाय जो आहे ते सप्लाय वायर जे आहे तर त्या बॉडीला स्पर्श होता कामा नये. पुन्हा दुसरं काय आहे की अर्थिंग जोडणी असावी, त्याशिवाय हात लावू नये. इलेक्ट्रिक उपकरणामध्ये कुठल्याही वस्तूला हे अर्थिंग असायलाच पाहिजे. अर्थिंग जर नसेल तर अर्थच नाही. आता अर्थमध्ये सुद्धा म्हणजे त्याचे 2 अर्थ आहेत. अर्थ म्हणजे अर्थसुद्धा आहे आणि अर्थ म्हणजे पैसासुद्धा आहे. आणि अर्थिंग म्हणजे काय की याच्यामध्ये नॉट इनकमिंग, तर अर्थिंग म्हणजे काय आहे की याच्यामध्ये आपल्याला शॉक लागू नये म्हणून जे काही त्याची जे काही सिच्युएशन किंवा जे काही आपल्याला निर्माण केलेलं असते की ती शॉक बसू नये म्हणून जे काही आपण त्याच्यामध्ये जोडलेलं असतं ते त्याला आपण अर्थिंगची जोडणी असं म्हणतो. जी काही आपण जोडणी केलेली असते फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग, ते जे काही 3 कोर असतात त्याच्यामध्ये एक अर्थिंगचं वायर असतं. ते जे काही अर्थिंगचं वायर असतं ते व्यवस्थित असायला पाहिजे. जर त्याच्यामध्ये अर्थिंगची जर त्याच्यामध्ये सोय केलेली नसेल तर त्या बॉडीमध्ये करंट उतरून आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. तर ते जे काही अर्थिंग असल्याशिवाय कुठलीही वस्तू असू द्या मग त्या वस्तूला आपल्याला अर्थ केलेलाच असायला पाहिजे. जर त्या वस्तूला किंवा त्या उपकरणाला जर अर्थिंग केलेली नसेल तर तिथे आपल्याला शॉक बसण्याची दाट शक्यता असते. म्हणून हे 3 कोर जे काही केबल असतं ते केबल जोडल्याशिवाय किंवा ते 3 कोर केबलमध्ये आपल्याला पूर्णतः अर्थिंगचं त्याच्यामध्ये जोडलेलं असतं आणि ते आपल्याला त्याच्याशिवाय आपण त्याला हात लावू नये जेणेकरून आपल्याला पूर्णतः त्याच्यामध्ये काळजी घेता यावी आणि आपण ते काळजीनं ते उपकरण वापरावं. तर हे अशा प्रकारचं हे आपण जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे तर याच्यामध्ये आपण ह्या 2 प्रकारच्या इस्त्र्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण एक साधी इस्त्री बघितली आणि दुसरी जी आहे ती स्वयंचलित किंवा ॲटोमॅटिक इस्त्री बघितली. तर साध्या इस्त्रीमध्ये जसं आहे तसंच या ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये आहे. साध्या इस्त्रीचं जसे काही पार्ट्स आहेत तसेच त्या ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये पार्ट्स आहेत. जशी साधी इस्त्री आहे तशीच ॲटोमॅटिक आहे, परंतु ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये हे थोडं
थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे आणि त्या मॉडिफाय केल्यामुळे आपल्याला काय होते की ती सहजतेने वापरता येते आणि त्याच्या विविध प्रकारचे जे काही उपकरणं आहेत ते आपल्याला सहजतेने मार्केटमध्ये उपलब्ध होत असतात. तर आपण ती इस्त्री बघितली की त्याचे पार्ट्स बघितले, त्याचे प्रकार पाहिले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संभाव्य दोष काय आहेत आणि ते दोष कशामुळे निर्माण होतात याचे कारणं देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आता ह्या कोरोनाच्या या काळामध्ये आता बऱ्याचशा आपल्याला घरामध्ये बरेचसे काही इलेक्ट्रिक उपकरणं असतात. ते उपकरणं आपल्याला कधी ना कधी हे बंद पडतच असतात. जर आपल्या घरामध्ये जर तुम्ही आता घरामध्ये बघा, तुम्ही एखादी जुनी इस्त्री असेल तर तुम्ही काढून बघा की त्याच्यामध्ये काही दोष आहे का. तर जे काही कुठले दोष असतील तर त्याच्यामधले हे कारणं त्याच्याशी निगडीत असू शकतात. तर हे कारणं आहेत का बघा तुम्ही त्याच्यामध्ये, की समजा तुमचं इस्त्री आहे, ॲटोमॅटिक जर इस्त्री असेल तर त्याच्यामध्ये तुमचा ते निऑन लॅम्प लागतोय का बघा. निऑन लॅम्प लागत नसेल तर तो लॅम्प गेला आहे का बघा, तर त्याची जोडणी व्यवस्थित केली आहे का ते बघा, किंवा त्याचा नॉब कुठे गेलेला आहे का आहे का बघा, कुठं शॉर्ट सर्किट झालेला आहे का बघा. म्हणजे जे काही तुमच्या आता घरामध्ये तुम्ही आता घरी बसून आहात तर तुम्हाला खूप सारा वेळ आहे आणि आज आपण जे काही हा जो टॉपिक घेतलेला आहे त्या टॉपिकनुसार त्या इस्त्रीमध्ये हे काही कारणं आहेत का हे तुम्ही त्याचा शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या कारणानुसार ते काय आहेत किंवा त्याचे दोष काय आहेत आणि त्या दोषाला कुठलं कारण लागू होतं हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आणि ते हा तुम्हाला अगदी चांगली संधी मिळालेली आहे की ह्या लॉकडाऊनमध्ये किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला घरामध्ये बसून अनेक इलेक्ट्रिकल जे काही उपकरणं आहेत ते तुम्ही खोला, ते खोलून त्याच्यामध्ये जे काही पार्ट्स आहेत ते बघा, ते पार्ट्स कसे आहेत, काय आहेत, मी जे सांगितलं त्या प्रमाणातच आहेत का, ते खरंच त्याच्यामध्ये साधी इस्त्री जर असेल तर खरंच त्याच्यामध्ये एस्बेस्टॉसचा पॅड आहे का, खरंच ते यू आकाराची प्लेट आहे का, खरंच त्याच्यामध्ये तीन त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत का, खरंच त्याच्यामध्ये 2 प्लेट्स आहेत का, हे तुम्ही सगळं बघा. तुम्हाला चांगली संधी आहे त्याच्यामध्ये. आणि ते जे काही समजा बिघडलेली असेल, तुम्हाला म्हणलं नाही नाही आता काय करावं, ती बिघडली काय करावं त्याला काढून, असं नाही. उलट बिघडलेलीच इस्त्री तुम्ही काढून बघा, त्याच्यामध्ये काय दोष आहेत आणि ते दोषामध्ये काय कारणं आहेत ते कारणं तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सहजतेने दुरुस्त करता येते का बघा. आपल्याला अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत किंवा अनेक तुम्हाला पद्धतीनं त्याचे मार्गदर्शन केलेलं आहे ऑनलाईनमध्ये. अनेक त्या मीडियामध्ये देखील तुम्हाला व्यवस्थित त्याचे कारणं देखील सांगितलेलं आहे की ती दुरुस्त कशी करायची. तर हे त्याचे आपण संभाव्य दोष आणि कारणं हे आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. पुन्हा शेवटचा मुद्दा की वापरताना कोणची काळजी घ्यायची, तर ही वापरताना आपल्याला काळजी घ्यायची की ती बॉडी अर्थ असं आहे का बघा, त्याच्यामध्ये केबल टच झालेला आहे का बघा, करंट त्याच्यामध्ये उतरतो आहे का बघा, सप्लाय व्यवस्थित आहे का बघा. असे एक ना अनेक प्रकारचे आपण त्याच्यामध्ये कारणं, दोष आणि घ्यायची काळजी आपण ही बघितलेली आहे. तर मुलांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा टॉपिक? आणि जर काही अडचण असेल तर आपण उद्याच्या भागामध्ये पाहूयात. धन्यवाद.